अकोल्याच्या वालेगावमध्ये परिसरामध्ये एका मोठ्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेने छापा टाकला आणि या कारवाईमध्ये 6 जुगाऱ्यांनी पोलिसांना अटक केली आहे। पोलिसांना खबरांनी दिलेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई झाली आहे। जालन्यामध्ये व्यापाऱ्याला मारहाण करून लुटणारे दोघांच्या मुसक्या आवळण्यात आष्टी पोलिसांना यश आलंय। त्यांच्याकडून तब्बल 88,300 रुपये किमतीचा मुद्देमाल सुद्धा पोलिसांनी जप्त केलाय। तर व्यापारी मोटारसायकलवरून प्रवास करत असताना डोक्यामध्ये लोखंडी रॉड मारून त्यांना आरोपींना जखमी केलं। पुण्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेचा पदाधिकारी निलेश घारेला अटक करण्यात आलेली आहे आणि त्यानं वारजे इथे त्यांच्या गाडीवर गोळीबार झाल्याचा बनाव केलेला होता। पोलीस संरक्षण तसंच शस्त्र परवाना मिळवण्यासाठी घारे यानेच बनाव रचल्याचं स्पष्ट झालं आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे। सांगलीमध्ये दुधगाव पंचकल्याण पूजेवेळी महिलांच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या व्यक्तीला अटक झालेली आहे। 4 महिलांची ही टोळी आहे। चोरलेले मंगळसूत्र मिरजच्या बुधगावामध्ये विकण्यासाठी टोळीमधील महिला येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती आणि त्याच आधारे टोळीमधील एका महिलेला अटक झाली आहे। जालन्याच्या बदनापूरमध्ये अवैधरित्या गांजा वाहतूक करणाऱ्याला अटक झालेली आहे आणि यावेळी 3 किलो 339 ग्रॅम गांजा आणि एक स्कूटी असा एकूण 1,51,780 रुपये किमतीचा मुद्देमाल सुद्धा जप्त झालाय। जालना स्थानिक गुन्हे शाखा आणि बदनापूर पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे। नाशिकमध्ये आठवडे बाजारामध्ये वडिलांसोबत भाजी आणायला गेलेल्या तरुणाचा 4 अल्पवयीन मुलांकडून खून करण्यात आला। धक्का लागल्याच्या कारणावरून वाद घालत 6 ते 7 जणांनी चाकूने भोसकून ही हत्या केली। मालेगाव पोलिसांना 8 महिने चकवा देणारा आणि खुनासह दरोड्याच्या गुन्ह्यामधील अंडर ट्रायल आरोपीला अटक झालेली आहे आणि यावेळी त्याला अहमदाबाद येथून अटक करण्यात आलेली आहे। तो झाल्यापासून मालेगाव पोलिसांनी सातत्याने शोध मोहीम राबवलेली होती। शिरोळ तालुक्यामधल्या एका गावात सख्ख्या भावानं 6 लाख रुपयांची सुपारी देऊन भावाचा खून केलाय। निमशिरगाव येथील अविनाश पाटील यांचा मंगळवारी खून झाला आणि त्याचा भाऊ जिनगोंडा पाटील यानंच 6 जणांना भावाला मारण्यासाठी सुपारी दिली। दीपक घरात दारू पिऊन त्रास देत असल्यामुळे सुपारी दिल्याची कबुली या भाऊने पोलिसांकडे दिली आहे। उल्हासनगर पोलिसांनी सोन्याची चैन लंपास करणाऱ्या आरोपीला अटक केलेली आहे। 78 वर्षीय वृद्ध व्यक्तीच्या गळ्यामधून सोन्याची चैन लंपास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता। सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी तपास घेत आरोपींच्या मुसक्या आवळल्या। नवी मुंबईच्या वाशीमधील अनधिकृत डान्स बारवर कारवाई करण्यात आली आहे। द रेस नावाच्या डान्स बारवर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी कारवाई केली आहे आणि या कारवाईनंतर डान्स बारमधील 40 महिलांची सुटका सुद्धा करण्यात आली आहे। तर बार मॅनेजरसह एकूण 6 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे। बेळगावमध्ये लग्नाच्या आदल्या दिवशी नवरीने आत्महत्या केल्याचा प्रकार घडलाय। नवऱ्याची आई आंधळी असल्यामुळे मुलीने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली। रात्री मुलगी बेपत्ता झालेली होती आणि तिचा शोध घेतला असता तिचा मृतदेह विहिरीमध्ये आढळून आला। अकोला शहरामधील मोरणा नदीच्या पात्रामध्ये एक अनोळखी इसमाचा मृतदेह नदीच्या काठावर आढळून आला। पावसामुळे पुराच्या पाण्यामध्ये मृतदेह आढळून आल्याचा अंदाज आहे आणि या घटनास्थळी दाखल होत पोलिसांनी पंचनामा सुद्धा केला। नेमका मृतदेह कुणाचा याचा शोध सध्या पोलीस करतायत। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सर्व्हिस रस्त्याच्या पुलाखाली एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळला। पोलिसांनी पंचनामा करून हा मृतदेह ताब्यात घेतलेला असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेला आहे आणि पोलीस या संदर्भात अधिक तपास करतायत। जालन्यामध्ये उत्पादनाची परवानगी नसलेल्या विनापरवाना खतावर कृषी विभागाने मोठी कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये जिप्सम पावडर नावाचे तब्बल 320 मेट्रिक टन खत जप्त झालेलं आहे। कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करून 19,20,000 किमतींचं खत जप्त केलेलं आहे। नाशिक मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटामध्ये गोवंश जातीचा मांस घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात झालाय। वाहनामध्ये स्ट्रॉबेरीच्या बॉक्स आणि पोत्यांमध्ये गोवंश जातीचं मांस सापडलं आणि वाहन उलटल्यामुळे मांस तस्करीचे रॅकेट समोर आलंय।
अमरावतीमध्ये 2 लाखांचा सुगंधित गुटखा जप्त करण्यात आलेला आहे. नागपुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गुन्हे शाखा 1 ने ही कारवाई केली आहे. एकूण 3,528 गुटख्याचे पॅकेट्स जप्त करण्यात आलेले आहेत आणि या प्रकरणी दोघांविरुद्ध कारवाई करण्यात आलेली असून एकाला अटक सुद्धा झाली आहे.